जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, आणि मनी श्री राम राम, राजी मनी श्री राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, दैव तुझे हे तुझ्या हाती, दैव तुझे हे तुझ्या हाती, सोन्याची ही होते माती, सोन्याची ही होते माती, पुरती पाप मग दैवा हाती, पुरती पाप मग देवा हाती, देवा स्मरतो राम राम, देवा स्मरतो राम राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्रद्धा ठेवा देवावरती, श्रद्धा ठेवा देवावरती, मातीचे कण सुवर्ण बनती, मातीचे कण सुवर्ण बनती, लोकासाठी जगात जगती, लोकासाठी जगात जगती, जीवनी त्यांच्या राम राम, जीवनी त्यांच्या राम राम, श्रीराम जय जय राम, श्री राम जय राम, कौसल्या सुत अयोध्या राम, कौसल्या सुत अयोध्या राम, भजनी रंगे श्रीराम राम, रजनी रंगे श्री राम राम, जीवनी ऐसा रंगला राम, जीवनी ऐसा रंगला राम, श्रीराम जय जय राम, श्री राम जय राम, तेरा अक्षरी मंत्र जपावा, तेरा अक्षरी मंत्र जपावा, आणि मणी श्रीराम राम, रानी मनी श्री राम राम, श्रीराम जय जय राम, श्री राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्री राम जय राम, श्रीराम जय जय राम, श्री राम जय राम, राजाधिराज रामचंद्र भगवान की, समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की, अमृतेश्वरी माता की जय. चैत्री नवरात्रामध्ये श्री रामनाम संकीर्तन, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. संतांनी खूप सवलती आपल्या सगळ्यांना दिल्या. काय काय होते आपण या ठिकाणी आल्यानंतर काय मागितलं पाहिजे हा देखील प्रश्न आहे. खरं तर या ठिकाणी साधना करायची, काहीच मागायचं नाही. काहीच मागायचं नाही म्हटल्यावर बाबा कशाला यायचं, आम्हाला तर पाहिजे. मग काय मागायचं? मोक्ष मागायचा. भगवंताने सांगितलं की माझ्याजवळ मोक्ष मागा. इथला तर भवसागर तारण करायचा असेल तर भगवान रामचंद्राचं नावच फार महत्वाचं आहे. मोक्ष तर कसाच नको आम्हाला, चाललो घरी. मग देव सांगतो की नाही ठीक आहे, तुम्हाला काय मागायचं ते मागा. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आधी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी. इतकं तो देणारा आहे, पण ते मागतो का आपण? स्वतःचं चिंतन करा, विचार करा. घरून किती ठरवून या, इथे आल्यानंतर तन्मय अवस्था प्राप्त होते. तुम्ही ठरवा की आता आज देवाला मागायचं, गजानन महाराजाला हे मागायचं. दर्शन घेताना विसरता का नाही पहा, ते आठवतच नाही आपल्याला, कारण ती तन्मय अवस्था आहे. आपण इतके दिवस जी नित्य साधना करतो त्या साधनेचं फलित आहे. देवाला फार त्रास आपण देत नाही, आणि ज्या वेळेस देतो तर देव आपल्याला 100% देतो. आणि म्हणून या साधनेमध्ये अशा पद्धतीने निरपेक्ष भावनेने आलं पाहिजे आणि या ठिकाणी मोक्ष मागितला पाहिजे. पण त्याच्यासोबतच आपल्याला जी ऐहिक सुख आहेत, जे निरनिराळे संकट आहेत, नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने, तो सर्व काही जाणतो आणि म्हणून त्याला मागण्याची गरजच नाही. तो त्याच्या आधीच हजर करतो. आणि अशा भावनेने आपण सर्वजण या ठिकाणी साधना म्हणून येतो. काल कैकेयी महाराणी आई साहेबांना
आणि विकल्प मनामध्ये आला आणि त्याने दशरथ राजांना सांगितलं की वयजंत नगरामध्ये ज्यावेळेस युद्ध चालू होतं इंद्रासोबत आणि तुम्ही इंद्राला मदतीला गेले त्यावेळेस तुम्ही मला 2 वर दिले आणि त्या वराने आता एका वराने भरताला राज्य द्यायचं आहे आणि दुसऱ्या वराने आणि रामचंद्र त्याला 14 वर्षाचा वनवास द्यायचा आहे. रामाला कौशल्याच्या कैकईच्या आणि महालामध्ये पाचारण करण्यात आलं. कैकई महाराणी म्हणतात की बाबा तुझ्या दशरथ नावात जे वडील आहेत त्यांना तुला सांगवत नाही पण त्यांच्या मनात काही वेगळं आहे आणि त्यांच्या मनात असं आहे दशरथाला राज्यावर बसवायचं आणि तुला वनवासामध्ये घालायचं. राम किती आज्ञाधारक आहेत. मनामध्ये कुठेही किंतु परंतु न येता निश्चल भावाने त्याने सांगितलं की ठीक आहे आई मग हे तू जरी सांगितलं असतं तर मी गेलो असतो. मनावर कुठलंही दडपण घेऊ नको आणि मी निश्चित जाणार फक्त मला आता सगळ्यांचा निरोप घेऊ दे. आणि म्हणून इकडे आता कौशल्या महाराणी आईसाहेबांच्या आणि त्या महालामध्ये अत्यंत आनंद आहे. सगळेजण एकत्रित आलेले आहेत आणि सर्वजण आनंदाने त्या ठिकाणी गप्पा मारतायत. पूजा त्या ठिकाणी चालू आहे, दान धर्म चालू आहे आणि तितक्यात रामराजे त्या ठिकाणी आलेले आहेत. तिच्या आईला अत्यंत आनंद झाला. त्या कौशल्या महाराणी आईसाहेबांनी दशरथाला जवळ घेतलं. अरे बाबा आज किती सुंदर दिवस आहे, उद्या तुला राज्याभिषेक होणार आहे त्याची घोषणा आज झालेली आहे तर मला अतिशय आनंद होतो आहे. तेव्हा राम म्हटले आई तुला काही माहित नाही काय झालं ते आणि सगळा वृत्तांत त्यांनी सांगितला. सगळ्यांचे जीव शरीर रोम हर्ष त्यांच्या सगळ्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेला आहे. पोटात कालवा कालव झालेली आहे, हृदय चिरलेले आहेत सगळ्यांचे. काय करावं काही समजून नाही राहिलं. लक्ष्मण राजे तर दशरथांना रागावून राहिलेले आहेत तिथेच म्हणजे ते त्यांच्या महालामध्ये नाही पण त्यांनी सांगितलं की अहो आपले तात त्यांचं तुम्ही ऐकू नका ते कैकईच्या प्रेमामध्ये अंध झालेले आहेत असा शब्द त्यांनी वापरला. परंतु श्रीराम म्हटलं की बिलकुल बोलायचं नाही, हा माझा शब्द आहे, कोणीही त्याच्यामध्ये बोलायचं नाही. आणि आता ते सीतामाईजवळ गेलेले आणि सीतामाईंना सांगितलं की बाई एक काम कर, आता मी वनवासामध्ये जाणार आहे तर तू या सगळ्यांचा सांभाळ कर, भरताचा सांभाळ कर पुत्रासारखा, लक्ष्मणाचा सांभाळ कर पुत्रासारखा, ह्या तुझ्या ज्या आई आहेत सगळ्या सासूबाई त्यांना देखील तू आणि त्यांचं नीट पालन कर तर मला निरोप दे. तेव्हा आता सीतामाई म्हणायला लागल्या की निरोप कसला घेता नाथा, जेथे राघव तेथे सीता. मी काही तिथे थांबणार नाही, मी तुमच्या सेवेसाठी आहे. ज्यावेळेस तुम्ही लग्नामध्ये प्रतिज्ञा केली धर्मेच अर्थेच कामेच नातिचरामी 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 3दा तुम्ही म्हटलेलं आहे. धर्मकाम अर्थकाम कामकाम याच्यामध्ये आपण एकमेकांनी सल्ला मसलत करून काम करायचंय. पती पत्नीनी जर संवाद साधला, पती पत्नीनी जर एकमेकाचा जो संसारामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये चर्चा केली तर निश्चितपणे जीवन सुकर होते. आणि म्हणून सीतामाई त्यांना सांगायला लागल्या की मी काही इथे थांबणार नाही, मी तुमच्या सोबत येणार आहे. लक्ष्मण राजे देखील तेच म्हटले की नाही नाही मला तुमच्या सोबत यायचं आहे आणि हट्ट करायला लागले. तेव्हा आता त्या ठिकाणी सगळ्यांनी ठरवलं की काही हरकत नाही चला. आणि आता ते पुन्हा कैकईच्या महालामध्ये तिथे दशरथ राजे बसलेले आहेत त्या ठिकाणी ही सगळी मंडळी गेलेली आहे. भगवान रामचंद्रांनी साष्टांग दंडवत घातला, आपल्या कैकई आईला जवळ घेतलं, कडकडून मिठी मारली आणि सांगितलं आई ही आज्ञा तुमच्या दोघांची मी पालन करतो आणि मला तू पाठवून राहिली म्हणून मनावर कोणतं दडपण घेऊ नको. भरताला सांभाळ, भरताला नीट सांग राज्य कशा पद्धतीने करायचं आणि हे राज्य त्याचं आहे. मी आता 14 वर्षापर्यंत पुन्हा या ठिकाणी येणार नाही आणि व्रतस्थ बनून राहणार आहे. काय गंमत आहे पहा सगळ्यांची, सगळेजण व्रतस्थ आहे. पुढे आणखी येईल त्याची ही गोष्ट. आणि आता भगवान रामचंद्र निघाले. कैकईच्या मनामध्ये विकल्प होता. वाल्मिकी रामायणाने सांगितलं, तिने सांगितलं सीतामाईंना हे भरजरी वस्त्र काढून टाक तू आणि वल्कल धारण कर, सगळे दागिने काढून टाक. आणि तिने तयारी दाखवली की काही हरकत नाही. हो आई साहेब तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, परंतु तिथे वशिष्ठ महाशय बसलेले आहेत आणि आता ते रागावलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की अरे ही सुनबाई आहे तुमची, ही सौभाग्यवती आहे, ही सालंकृत केली पाहिजे आणि म्हणून सीतामाईच्या अंगावर दागिने आहेत हे लक्षात ठेवा. आता ते निघालेले आहेत. एक रथ सजवला, सुमंत बसलेले आहेत, तितक्यात सगळे प्रजाजन आले, रडून राहिलेले आहेत, सगळ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रुधारा आहेत
आणि माझे राम चाललेले आहेत. सगळेजण कैकईला शिव्या देऊन राहिलेले आहेत आणि रामाच्या चरणावर गडबडा लोळून राहिलेले आहेत. काही जणांनी रस्त्यामध्ये आणि अंग टाकलेलं की तुम्ही जाऊ नका जाऊ नका. रामाने सगळ्यांना उपदेश केलेला आहे. अरे आमची रघुकुल रीत सदाचारी आहे, प्राण जाय पर वचन न जाय. मी वचन दिलेलं आहे, मला गेलं पाहिजे. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी त्यांच्या मागे जायला सुरुवात केली. सुमंतूनी रथ सजवलेला आहे. आपले शस्त्रास्त्र रामाने सोबत घेतलेले आहेत. 2 धनुष्य घेतलेले आहेत. एक त्यांनी आणि दशरथाने दिलेलं धनुष्य आहे आणि एक वैष्णव नावाचं धनुष्य आहे. असे त्यांनी त्या ठिकाणी सोबत घेतलं आणि ते निघालेले आहेत. सीतामाई आत बसलेले आहेत आणि त्याच्यानंतर सर्वजण बसले. सगळे प्रजाजन त्यांच्या मागे झालेले आहेत. रामाने नमस्कार केला सगळ्यांना, तुम्ही आमच्या सोबत येऊ नका. पण कोणीही ऐकेन असं झालं. आम्ही देखील तुमच्या सोबत वनवासात येणार अशी प्रतिज्ञा जणू सगळ्यांनी केली आणि सगळी अयोध्या भगवान रामचंद्रांच्या मागे चाललेली आहे. समोर रथ आहे, रथामध्ये सुमंतू सारथ्य करून राहिलेले आहेत. लक्ष्मण राजे मागे आहेत, सीतामाई मागे आहेत, भगवान रामचंद्र मागे आहेत. तो मोठा पेटारा त्यांनी केलेला आहे. त्या पेटाऱ्यामध्ये सगळं साहित्य, आपले हे दागिने वगैरे, त्याच्यानंतर काही नित्य साहित्य आणि सगळे शस्त्रास्त्र त्यांनी घेतलेले आहेत आणि ते हळूहळू हळूहळू पुढे चाललेले आहेत. आणि पुढे चालत असताना दशरथ राजांना अत्यंत दुःख झालेलं आहे. त्याच्या सगळ्या 2 आई अत्यंत दुःखाने आर्त भावनेने व्याकुळ झालेले आहेत. परंतु सगळ्यांत कोणाचाच इलाज नव्हता. रामचंद्र राजे विश्वाचे नियंते आहेत. चालविले जाते ज्याने जिनाईचे, तोची चालवितो जाते ब्रह्मांडाचे. असे ब्रह्मांडाचे जात चालवणारे भगवान रामचंद्र. आणि त्या ठिकाणी त्यांनी प्रतिज्ञा केलेली आहे की मला जायचं आहे. त्यांच्या समोर कोणाचंच चालेना आणि आता रथ पुढे पुढे चालला. सगळी प्रजा त्यांच्या मागे मागे चाललेली आहे. आणि रात्र झाली, पाहतात तो समोर तमसा नावाची नदी आहे आणि त्या तमसा तीरावर त्यांचा पहिला मुक्काम तिथे पडलेला आहे. रात्री प्रजाजन धाय मोकलून रडतायत आणि असं करत करत शेवटी सगळ्यांना झोप लागली. भगवान रामचंद्र सकाळीच उठले. सुमंतूला त्यांनी उठवलं, लक्ष्मण राजांना उठवलं, सीतामाईंना उठवलं आणि आता ते सांगून राहिले सुमंतूला असं करा, रथ हे करा. हे सगळे झोपलेले आहेत तर एक काम करा, रथ तुम्ही अयोध्येच्या दिशेने घ्या. सुमंतूला आनंद झाला. अरे रामचंद्र महाराजांनी आता आपला निर्णय बदलला की काय. परंतु तसं न होता त्यांनी सांगितलं बाबा अयोध्येच्या दिशेने जर आपण गेलो तर सगळ्यांना वाटेल हे अयोध्येला गेले आणि मग सगळेजण अयोध्येकडे वळतील. आणि म्हणून त्यांनी रथ पहिल्यांदा अयोध्येच्या दिशेने नेला. काही किलोमीटर अंतरानंतर त्यांनी रथ पुन्हा पलटवलेला आहे. प्रजाजनांना वाटलं की भगवान रामचंद्र आणि आता अयोध्येला गेलेले आहेत आणि म्हणून सर्वजण त्या ठिकाणी गेलेले आहेत. आता भगवान रामचंद्रांनी एक एक नदी ओलांडायला सुरुवात केली. त्या नदीची देखील नावं आहेत आणि म्हणून इतिहास काय आहे, भगवान रामचंद्राचा रामायण इतिहास काय आहे, तर हे सगळ्या खुणा आत्ता पण आहेत. आज माझा एक लेख मी टाकला, तुम्हाला तो वाचा आज, त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. एक वेदश्रुती नावाची नदी आहे, गोमती नावाची नदी आहे, स्यंदकी नावाची नदी आहे. अशा एक एक ओलांडत ओलांडत ते प्रयाग क्षेत्राला आलेले आहेत. प्रयाग क्षेत्रावर आल्यावर त्या ठिकाणी गुह नावाचे राजे, केवट राजे. आत्ताही तुम्ही जर गेले तर ते मोठ्या अभिमानाने नौकावाले सांगतात. म्हणजे मी गेलो होतो म्हणून ते मोठ्या अभिमानाने सांगत होता भगवान रामचंद्र इथे उभे आहेत, तिथे किल्ला आहे तिथे सांगितलं त्यांनी, इथे आले होते, इथूनच आमच्या पूर्वजांनी त्यांना पलीकडे नेलेलं आहे. भगवान रामचंद्र प्रयाग क्षेत्रावर आलेले आहेत. तिथं गुह नावाचे राजे आहेत. कोण आहेत गुह राजे? हे भिल्लांचे म्हणजे केवटांचे राज्य आणि भगवान रामचंद्रांचे मित्र आहेत. त्यांना निरोप कळला की अरे भगवान रामचंद्र या ठिकाणी आलेले आहेत. अत्यंत आर्त भावनेने ते भेटायला आलेले आहेत. दुःख झालेलं आहे. त्यांनी भगवान रामचंद्रांच्या चरणावर दंडवत प्रणाम घातलेला आहे आणि ते ढसाढसा रडायला लागलेले. रामचंद्रांनी त्याला उचललं. अरे बाबा हे तर भोग आहेत सगळ्यांचे आणि हे मला भोगावे लागणार आहेत आणि म्हणून तुम्ही काही चिंता करू नका. त्यांनी सांगितलं महाराज तुम्ही एक काम करा, माझ्या राज्यामध्ये राहा, हे राज्य मी तुम्हाला देऊन टाकतो. त्यांनी सांगितलं अरे बाबा मी वचन दिलेलं आहे, मला वनवासामध्ये राहायचं आहे, गावामध्ये राहायचं नाही. तेव्हा आता यांनी काय केलं, प्रचंड पदार्थ या सगळ्यांसाठी खायला प्यायला वगैरे आणलेले आहेत. भगवान रामचंद्रांनी सांगितलं माझा वनवास सुरू झालेला आहे, मी आता अन्न पदार्थ घेणार नाही, मी फक्त कंदमुळं खाणार आहे आणि ते तुझ्याकडचे नाही. तर एक काम कर, हे जे आणलेले पदार्थ आहेत ते तू फक्त एक काम कर, माझ्यासोबत सुमंतू आहेत त्यांची व्यवस्था करा.
तेव्हापासून ड्रायव्हरची व्यवस्था पहिल्यांदा गाडीवाल्यांनी करायला पाहिजे. हे रामचंद्राकडून शिकलेलं आहे. त्यांनी सांगितलं त्यांची व्यवस्था करा, त्याचे घोडे रथाचे, त्या घोड्यांची व्यवस्था करा आणि त्यांची फक्त तू व्यवस्था कर, आम्हाला काहीही नको. रात्र झालेली आहे, भगवान रामचंद्र थोडे गुंगलेले आहेत. आता लक्ष्मण राजांना कोणाला सांगावं दुःख, तर आता हे गुह नावाचे राजे त्यांचेही मित्र आहेत. दोघं जण रात्री बसले आणि एकमेकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडायला लागले की काय नियतीचा फेरा आहे. अरे जो राजा विश्वाचा नियंता आहे त्याला वनवासामध्ये जायचं काम पडून राहिलेलं आहे. जो या सगळ्या आणि ब्रह्मांडाचा नायक आहे, अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान राजाधिराज रामचंद्र असं ज्यांचं वर्णन आहे, जे अयोध्येचे राजे आहेत, परंतु त्याला आता वनवासामध्ये जायचं काम पडून राहिलं. देवाचा फेरा किती आणि कठीण आहे असे ढसाढसा रडून राहिलेले आहेत. सकाळी सीतामाई उठलेल्या आहेत, भगवान रामचंद्र उठले, लक्ष्मण राजे उठले आणि त्यांनी ठरवलं, त्या गुहाला सांगितलं बाबा एक काम कर, माझी विनंती आहे, हा जो त्रिवेणी संगम आहे ते प्रयाग क्षेत्रावरून ह्या ज्या नदी आहेत गंगामाईला आम्हाला पार करून दे. आणि म्हणून एक त्यांनी केवटाने आणि त्या ठिकाणी नौका आणलेली आहे. नौका पुढे जाईना, गंगा देखील आटायला लागलेली आहे आणि अशा स्थितीमध्ये प्रार्थना केली, नकोस गंगे परत फिरूग, नकोस नौके परत फिरूग, नकोस गंगे पूर भरू आणि श्रीरामाचे नाम गाठया, श्रीरामाला पार करू, प्रार्थना केलेली आहे. आता नौका पहिलं तीरावर गेलेली आहे. सीतामाईंच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. गंगेला त्यांनी प्रार्थना केली की हे गंगामाई, तुझी ओटी भरायला मी पाहिजे, तुझं साग्र संगीत असं पूजन मी करायला पाहिजे, षोडशोपचारे, पण मी आता वनवासी झालेली आहे, माझ्यासोबत बाकी काहीच साहित्य नाही, मी तुला साष्टांग दंडवत घालते आणि 14 वर्षानंतर मी ज्यावेळेस या ठिकाणी परत येईल, मी तुला आत्ता प्रार्थना करून आश्वासन देते, शब्द देते की मी तुझी ओटी भरेल. गंगामाई देखील प्रसन्न झालेल्या आहेत. आता भगवान पहिलं तीरावर आलेले आहेत आणि आता भगवंतानी आणि सुमंतूला सांगितलं की बाबा आता तुम्ही परत जा. त्यांनी सांगितलं की नाही, मी काही परत येणार नाही, परंतु खूप आग्रह केला आणि आदेश केला भगवान रामचंद्राने की बाबा आता इथे तू थांबणं बरोबर नाही, तुला राज्यामध्ये जावं लागणार आहे, तुला भरताला सांभाळावं लागणार आहे, तुला तात म्हणजे दशरथांना आणि माझ्या तिन्ही आईंना तुम्हाला सांभाळावं लागणार आहे, राज्य देखील तुला व्यवस्थितपणे पाहावं लागणार आहे, कारण दशरथानंतर जर आमच्या जागी कोण असेल तर सुमंतू महाशय तुम्ही आहात, तेव्हा तुम्ही आता परत फिरा. अशा पद्धतीची प्रार्थना त्यांना केलेली आहे. आणि आता तो पेटारा त्या ठिकाणी त्यांनी उतरवलेला आहे. जे काही साहित्य थोडंफार असेल ते उतरवलं आणि सुमंतू राजे परत आलेले आहेत. आता हे काय करून राहिले, जंगलामध्ये वनामध्ये निघालेले आहेत. समोर लक्ष्मण राजे, मध्ये सीतामाई आहे आणि त्याच्या मागे भगवान रामचंद्र आहे. सहज रस्त्यावर भगवान रामचंद्र लक्ष्मणाला पुढे करायचे आणि मागे स्वतः संरक्षणासाठी राहायचे. कठीण रस्ता असेल तर रामराजे पुढे जायचे रस्ता पार करण्यासाठी आणि लक्ष्मणाला मागे ठेवायचे, कारण हे माझ्यासाठी आलेले. आणि असं करत करत ते चालले. जात असताना समोर भरद्वाज मुनींचा आश्रम आलेला आहे. त्या आश्रमामध्ये ते थांबले. त्या ठिकाणी चर्चा झाली. भरद्वाजांना देखील अत्यंत दुःख झालं की बाबा अरे तू विश्वाचा नियंता आहे, अयोध्येचा राजा आहे, पण तुला वनवास अशी कशी दुर्बुद्धी तुझ्या त्या आईला कैकेयीला झाली. तेव्हा भगवान रामचंद्र भरद्वाजांना म्हटले की हे महाशय माझ्या आईला काही म्हणू नका, तिने ते केलं नाही, तिच्या मनामध्ये विकल्प आला, पण तुझं माझ्यावर अत्यंतिक प्रेम आहे, तिला निश्चित दुःख झालं असेल, परंतु विकल्पामुळे या सगळ्या घटना घडलेल्या आहेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते थांबले काही काळ. आता पुढे जावं म्हणून त्यांनी काय केलं, आता यमुना नावाची नदी आहे भरद्वाज मुनींच्या आश्रमाच्या समोर. आता यमुना पार करायची आहे. भगवान रामचंद्र संगीतामध्ये विशारद आहे, भगवान रामचंद्र युद्धशास्त्रामध्ये, भगवान रामचंद्र निरनिराळ्या कलामध्ये आहे. भगवान रामचंद्रांना नौका बनवण्याचं म्हणजे तराफा बनवण्याचं हे होतं. त्यांनी काही झाडाचे लाकडं आणले आणि त्याचा एक तराफा बनवला आणि आता 3 जण यमुना त्या तराफ्यावरून पार करतायत. असं करत करत ते पुढे आलेले आणि पुढे आल्यानंतर मंदाकिनी नावाची नदी आहे आणि त्या ठिकाणी चित्रकूट नावाचं क्षेत्र आहे, आजही आहे. आणि त्या ठिकाणी आता यांनी ठरवलं आपण इथे थांबलं पाहिजे. आणि म्हणून भगवंतांनी लक्ष्मणाला सांगितलं अरे लाकडान आपण इथे कुटी बनवू. आणि त्या ठिकाणी त्यांनी कुटी बनवलेली आहे.
वास्तू शांती केलेली आहे. त्या कुटीचे देखील असं वर्णन आहे वाल्मिकी रामायणामध्ये आणि ते त्या ठिकाणी राहायला लागलेले आहेत. इकडे आता सुमंतू अयोध्येमध्ये गेलेले आहेत परत, आणि गेल्यानंतर ते पहिल्यांदा कुठे गेले असतील तर भगवान दशरथ राजे कैकईच्या आश्रमामध्ये, त्या प्रासादामध्ये आहेत त्या ठिकाणी गेलेले आहेत. पाहतात तर तिथे कौशल्या महाराणी आई साहेब आहेत आणि सर्व मंडळी त्या ठिकाणी आहेत. आणि कौशल्या महाराणी थोडंसं भगवान आपल्या दशरथ राजांना थोडं कोसून राहिलेले आहेत, टोचून राहिलेले आहेत. हे असं कसं केलं तुम्ही, हिचं कसं काय ऐकलं, अरे एवढा सुंदर आपला संसार चालू होता आणि तुम्ही त्या ठिकाणी त्याला पाठवलेला आहे. सुमंतू त्या ठिकाणी आले आणि ते टोचलेलं पाहिलं तेव्हा आता दशरथ राजे म्हटले की हे पाहता सुमंतू आलेला आहे, तू मला टोचू नको, हे काही माझ्या याने झालं नाही, दैवयोगाने मी तुला आता पहिल्यांदा तर क्षमा मागतो आणि आता कठीण एक मागची कथा सांगायला सुरुवात केलेली आहे. दशरथ राजे म्हटले मला शिकारीचा शौक होता आणि ते शिकार करण्यासाठी मी जंगलामध्ये गेलो असताना मला शिकार सापडली नाही म्हणून मी रात्री आणि एका झाडावर बसलो. दशरथ राजे शब्दवेधी बाण म्हणजे आवाज आला की त्या ठिकाणी त्यांचा बाण जर सुटला तर तो अचूक लागायचा, असं त्यांच्याजवळ कौशल्य होतं. आणि मी त्या एका सरोवराच्या काठावर आणि झाडावर बसलो असताना मला बुडबुड बुडबुड आवाज आला. मला असं वाटलं की कोणीतरी हत्ती किंवा एखादं जनावर पाणी पिण्यासाठी आलेला आहे आणि त्या आवाजाच्या योगाने मी बाण मारला होता आणि तो बाण सरकन मारल्यानंतर एकदम एका मनुष्याची किंकाळी मला ऐकू आली आणि माझ्या हृदयामध्ये धस्स झालं. अरे माझं कसं काय चुकलं, मला शब्द पण तो शब्द का ऐकू आला नाही, कोण मनुष्य आहे हे मला का लक्षात आलं नाही. आणि ते धावत त्या ठिकाणी गेले तर त्या ठिकाणी श्रावण नावाचा एक मातृपितृ भक्त असा एक त्या ठिकाणी गतप्राण अवस्थेमध्ये पडलेला आहे. तेव्हा आता दशरथ राजे गेल्यावर तो श्रावण त्यांना म्हटला की अहो कसं केलं तुम्ही हे, माझे आई वडील तहानेने व्याकुळ झालेले आहेत, त्यांना पाणी आणण्यासाठी मी आलो होतो आणि तुम्ही मला बाण मारला. जाऊ द्या, मारला तर मारला, माझ्या शरीरामध्ये अत्यंत वेदना होऊन राहिलेल्या आहेत, तो बाण तुमचा खुपसलेला आहे, माझी अशी इच्छा आहे मला तुम्ही मुक्ती द्या, तो बाण काढून घ्या, माझ्या वेदना कमी होतील. आणि माझ्या आईवडिलांना हे जे माझ्याजवळ भांडं आहे, गडवा आहे, तो पाणी त्यांना पाजा. आणि मग दशरथ राजांना माहीत होतं याच्या वेदना खूप आहेत, बाण काढला तर हा मरणार आहे आणि नाही काढला तर वेदना आहे. दशरथ राजांनी परमेश्वराला नमस्कार केला आणि तो बाण काढल्याबरोबर श्रावण राजे त्या ठिकाणी आणि गतप्राण झालेले आहेत. आता यांनी भांड घेतलं आणि त्या आईवडिलांजवळ गेले आणि ते तहानेने व्याकुळ होते. म्हटले श्रावणा का बोलत नाही रे बाबा, आमच्यावर रागावला का, आमच्यामुळे तुला त्रास होतो, आम्ही अंध आहोत, थोडे पंगू आहोत आणि तू कावड करून आम्हाला आणि यात्रेला नेत आहे, पाणी आणलं का. तेव्हा आता दशरथ राजांनी त्यांना सांगितलं की मी दशरथ राजा आहे, माझ्याकडून असा प्रमाद घडलेला आहे आणि आता मी तुमच्यासाठी पाणी आणलेलं आहे. त्याने सांगितलं की अरे पाणी काय देतो आता बाबा, आमचं सर्वस्व तू हरण केलेलं आहे, तेव्हा आता आम्ही तुला श्राप देतो, आम्ही या ठिकाणी आमचा प्राण तर सोडणारच आहोत, परंतु पुत्र पुत्र करून आम्ही जसा प्राण सोडतो तसा तू देखील पुत्र पुत्र करून प्राण सोडणार आहे. तो शाप हे कौशल्य मला त्या श्रावणाच्या आईवडिलांनी दिलेला आहे, मी ते आतापर्यंत कोणाला सांगितलं नाही, परंतु आता तू मला वारंवार सांगून राहिलेली आहे, म्हणून मला असं वाटते की त्या योगानेच ही सगळी घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी चर्चा झालेली आहे आणि चर्चा होत असता सुमंतूला विचारलं की काय रामाने काय निरोप दिला. त्याने एकेकाला निरोप दिलेला आहे, हे कौशल्य माते तू दुःख करू नको, मी 14 वर्षांनी परत येणार आहे. कैकईला विशेष निरोप दिलेला आहे, त्याच्यानंतर सांगितलं की तू दुःख करू नको. भरताला विशेष सांगितलं तू राज्य कर, कोणतंही दडपण मनावर घेऊ नको, मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे आणि म्हणून तू रागावशील कैकई मातेला, रागावू नको, कोणालाही त्रास देऊ नको आणि हे माझे भोग आहे असं समज, अशा पद्धतीने त्याने दिलं. आणि एक दिवस 4-5 दिवसानंतर दशरथ राजे झोपेमध्येच गतप्राण झालेले आहेत. आता त्या ठिकाणी वशिष्ठ आहेत, सगळे आहेत. सकाळी समजलं दशरथ राजे गेले, परंतु जर राजा गेला, राज्यावर जर कोणी नसेल तर हाहाकार माजू शकतो आणि म्हणून वशिष्ठांनी त्या काळामध्ये विशिष्ट प्रकारचा एक दोना तयार केला, द्रोण असा मोठा, आणि त्याच्यामध्ये तेल टाकून दशरथ राजांचा देह ठेवलेला आहे आणि सांगितलं की ताबडतोब भरत राजे आणि कैकई नावाच्या देशामध्ये आहेत त्यांना त्या ठिकाणून परत आणा. आणि म्हणून ते त्या ठिकाणी त्यांना आणायला निरनिराळे आणि त्यांनी
प्रधान मंत्री वगैरे त्या ठिकाणी पाठवलेले आहेत आणि त्यांना आणण्यासाठी त्या ठिकाणी ते सर्वजण गेलेले आहेत. कैकईच्या महालामध्ये हा सगळा प्रकार चालू आहे आणि अशा स्थितीमध्ये दशरथ राजे भरत राजे आपल्या भावासह त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांना असं वाटलं की काय कशासाठी तातडीने बोलावलं आणि म्हणून पहिल्यांदा दशरथाला भेटू आणि दशरथांना भेटल्यानंतर माझा प्रिय भाऊ जो माझा गुरु आहे, माझा सखा आहे, माझं सर्वस्व आहे, त्या भगवान रामचंद्राला भेटू असा निश्चय त्यांनी केला. आता दशरथ राजे कुठे असतील तर नक्की त्याला माहित होतं की आपली जी प्रिय आई आहे कैकई तिच्या महालामध्ये ते असतील आणि म्हणून भरत राजे आता आपल्या आईच्या महालामध्ये गेले. पाहतात वातावरण वेगळं आहे आणि त्यांनी आईला विचारलं का ग आपले तात कुठे आहे, तेव्हा तिचा तो चेहरा पाहिल्यानंतर एकदम धस्स झालं आणि विचारलं कुठे आहे. त्याने सांगितलं की बाबा तात निजधामाला गेलेले आहेत. सरकन्याच्या मनामध्ये अत्यंत दुःख झालं, हा खाली बसला. बरं म्हटलं ते जाऊ दे, माझे प्रिय भगवान रामचंद्र ते का नाहीत या ठिकाणी वडिलांच्या जवळ. तेव्हा आता कैकईने सगळा वृत्तांत त्याला सांगितलेला आहे आणि वृत्तांत सांगितल्यानंतर म्हणजे दशरथ राजांचा अंत्यसंस्कार आधीच झालेला आहे, भगवान भरत नंतर आलेले आहेत आणि मग ते त्यांना दिसले नाही तर हिने सगळा वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला आणि रामचंद्रांना मी वनवासामध्ये पाठवलेला आहे असं म्हटल्याबरोबर ते ताडकन उभे राहिले. माता न तू वैरिणी अशा पद्धतीची ती आईला पोसून राहिलेली आहे, तिला तिच्यावर रागावून राहिलेले आहे. तुझ्या मनामध्ये असा विचारच कसा आला की भगवान रामचंद्रांना मी वनवासात पाठवून मी त्या राज्यावर बसेल, सिंहासनावर मी बसेल असा मनात तुझ्या कसा विचार आला, एवढी दृष्ट वृत्ती तुझ्यामध्ये कशी आली. अशा पद्धतीने तो त्याच्या आईला आणि रागावून राहिलेला आहे. कौशल्येच्या महालामध्ये गेलेला आहे आणि कौशल्येच्या महालामध्ये गेल्यावर कौशल्याने म्हटलं बाबा तुझ्या मनासारखं झालं का. तेव्हा यांनी तुला मिठीमध्ये धरलं. आई मला ओळखलं नाही का तू, माझ्या मनामध्ये असा विचार येईल का. कौशल्या देखील ढसाढसा रडायला लागली. भरताला तिने जवळ घेतलेलं आहे, आदर्श कुटुंब आहे, जवळ घेतलं आणि सांगितलं बाबा जाऊ दे आता जे झालं ते झालं, तू आता राज्याभिषेक तुझा करू आपण, तू राज्यावर बस. वशिष्ठ त्या ठिकाणी आले, म्हटले अरे असं चालणार नाही, राजाशिवाय म्हणजे गादी रिकामी गादी बरोबर नाही. तेव्हा आता भरत राजे म्हटले की मी राज्यावर बसेल, मी राज्याभिषेक करून घेईल, हे तुमच्या मनात तरी कसं आलं, हे शक्य नाही. आपण सर्वजण एक काम करू, आता मी सांगतो मला विश्वास आहे, मी माझ्या रामचंद्र भगवंताकडे जातो, मी माझ्या भावाकडे जातो, मी माझ्या प्रिय सख्याकडे जातो आणि त्याला सांगतो की बाबा जाऊ दे जे झालं ते झालं. आता कैकईला देखील दुःख झालेलं आहे, आपण सर्वजण त्या ठिकाणी जाऊ आणि भगवान रामचंद्राला पुन्हा या ठिकाणी आणून त्याला राज्याभिषेक करू असं त्यांनी म्हटलं. आणि सुमंतूला त्याने आदेश दिला की लावा सगळ्यांनी आपले जे रथाचे घोडे आहेत ते तयार करा आणि सर्वजण आपल्या तिन्ही आई सोबत. कैकई महाराणी आई साहेब दुःखामध्ये अपराध्यासारखं आहे आणि त्यांना पश्चाताप देखील झालेला आहे, परंतु आता इलाज नव्हता, सर्वजण त्या ठिकाणी निघालेले आहेत. मग भरद्वाजाच्या आश्रमामध्ये आले तमसा नदीच्या पलीकडे गेल्यानंतर आणि भरद्वाजांनी सगळा वृत्तांत सांगितला आणि सांगितलं की समोर जा, बहुतेक चित्रकूट धामामध्ये ते असू शकतात. भरत राजे निघाले, सगळी सेना सोबत आहे आणि त्या ठिकाणी निघत असताना भरत अस्वस्थ आहे. कधी मी भेटो केदवा भेटसी माझी या जीव लगा, दिवाळीच्या मुळा लेकी असावली आणि पाहतसे वाटुली पंढरीची, केव्हा भेटणार आणि म्हणून अशी तळमळ त्यांच्या मनामध्ये व्हायला लागलेली आहे. आणि असं करत करत त्यांना चित्रकूट धाम दुरूनच दिसून राहिलेलं आहे. ते धाम दिसल्याबरोबर भरत राजे रथामधून खाली उतरलेले आहे, देहभान हरपलेलं आहे आणि वायू वेगाने जितक्या जोरात जाता येईल तितक्या जोरात ते त्या दिशेने चित्रकूटच्या दिशेने येऊन राहिलेले आहे. मागे सगळं सैन्य आणि त्यांच्या आई वगैरे सगळं येऊन राहिलेलं आहे. आणि भरत राजे पाहतात तो चित्रकूट धामामध्ये आणि एका खडकावर तिघ जण बसलेले आहेत. उन्हाचा थोडासा प्रसंग आहे, सीतामाई त्या ठिकाणी बसलेले आहेत, रामराजे बसलेले आहेत, लक्ष्मणराजे बसलेले आहेत आणि वल्कल धारण केलेली आहेत आणि त्यांचं ते स्वरूप अरे विश्वाचा नियंता आहे, हा लक्ष्मीचा पती आहे आणि कशा पद्धतीने या ठिकाणी माझ्या आईच्या आणि एका इच्छेमुळे असं कसं वातावरण झालं. आणि दशरथ राजे त्याच ठिकाणी त्यांच्या शरीरावर अत्यंत आणि थरथराट सुटलेला आहे, कंपायमान झालेले आहे आणि धावत धावत ते त्या खडकावर चढलेले आहेत. आणि खडकावर चढल्यानंतर रामराजे उभे राहिले, अरे दशरथ आलेला आहे आणि कडकडून
अशी मिठीने आलिंगन दिलं नाही, पायाला मिठी मारलेली आहे, घळाघळा नेत्रातून अभिषेक केलेला आहे, अश्रूंचा अभिषेक पायावर. मग नंतर रामराजांनी त्याला उचललं, कडकडून ते निजबोधे उरावरी भेटतू आत्मया श्रीहरी. एकमेकांना भेटलं आणि नंतर अरे तू एकटा कसा आला बाबा, बाकीचे कुठे आहेत म्हटलं, येऊन राहिले. तात कुठे आहे? त्याने सांगितलं, सगळा वृत्तांत त्या ठिकाणी सांगितला. तोपर्यंत तिन्ही आई आलेल्या आहेत, त्यांनी सगळ्यांना साष्टांग नमस्कार भगवान रामचंद्राने केलेला आहे. तात गेल्याचं पाहिल्यावर भगवान रामचंद्राने त्या ठिकाणी श्राद्ध आणि तर्पण केलेलं आहे. पण त्याच्यासाठी तीळ किंवा भाताचा वापर न करता त्यांनी कंदमुळाचा वापर केला, असं वाल्मिकी रामायणाने म्हटलेलं आहे. कारण ते वनवासी आहेत, मी आता कुठलं दुसरं काही घेणार नाही. आणि म्हणून पिंडदान कशाचं करावं, तर फळाच्या त्याचे त्यांनी गोळे केले आणि पिंडदान केलं. आणि त्या ठिकाणी आता दोघांमध्ये चर्चा झालेली आहे. चर्चा झाल्यानंतर दशरथाने त्यांना अतिशय या भरताने त्यांना नमस्कार केल्यावर रामाने त्याला उपदेश केलेला आहे. तू राज्य कशा पद्धतीने करायचं ते सगळं सांगितलेलं आहे. तेव्हा आता हा म्हटला, नाही हो, तुम्ही मला काहीच उपदेश नका, फक्त आता तुम्ही घरी चला आणि त्या राज्यावर तुम्हाला बसायचं आहे. सर्वजण आग्रह करायला लागलेले. कौशल्या माता म्हटलं, मी तुला आदेश देते. काही माता म्हटलं की यार माझं चुकलं, आता तू चल आणि राज्याभिषेक तुला आम्ही करू. तेव्हा आता ते म्हटलं की नाही, मी माझ्या वडिलांना शब्द दिलेला आहे, तातश्रींना शब्द दिलेला आहे, मला 14 वर्ष वनवास करावाच लागेल. शेवटी रामराजे आहेत, ते प्रतिज्ञा आहे, आडीग आहे. त्यांनी सांगितलं मी येणार नाही. तेव्हा आता भरत राजे म्हटले की तुम्ही जर येणार नसाल तर मी पण येत नाही, मी तुमच्यासोबत. त्यांनी सांगितलं, बाबा प्रजाजनांचं पालन करणं हे आपल्या कुलाचं काम आहे, आपण अयोध्येचे राजे आहोत, तेव्हा ते तुला करावं लागणार आहे. मग आता मी काय करू? ते म्हटलं, मी तुला सांगतो, जा आदेश, तिथे राज्य कर. तेव्हा भरत राजे म्हटले की मी राज्यावर बसणार नाही, तुम्हाला तुमच्या पादुका मला द्यावं लागेल, मी त्या डोक्यावर घेईन आणि अयोध्या नगरीमध्ये न जाता मी नंदीग्राम नावाचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी जाईल आणि तुम्ही जोपर्यंत वनवासामध्ये आहात तोपर्यंत मी देखील ब्रह्मचर्य पालन करणार आहे. किती सुंदर कुटुंब आहे. 14 वर्ष सीतामाईंनी ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. तो पती पत्नी सोबत असताना ब्रह्मचर्याचं पालन हे तप्त आहे, सोपं काम नाहीये. लक्ष्मण राजे तिकडे आहे, उर्मिला अयोध्येला असून देखील ब्रह्मचर्याचं पालन करून राहिलेले. सगळ्यांनी ब्रह्मचर्य असं वर्णन आहे इतर रामायणामध्ये, वाल्मिकी रामायणामध्ये नाही. परंतु 14 वर्षपर्यंत प्रजेनी देखील ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. रामराजे येईपर्यंत, राम जेव्हा आले तर सगळीकडे मोठीच माणसं स्वागताला. त्यांनी म्हटलं, लहान लहान लेकरं तर मला दिसूनच नाही राहिली. तर रामाला वनवासातून परत आल्यावर सुमंतूंनी सांगितलं की तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही वनवासामध्ये ब्रह्मचर्य पालन करत होते, सगळ्या प्रजेनी ब्रह्मचर्य पालन केलेलं आहे. 14 वर्षात अयोध्येमध्ये एकही बालक जन्माला आला नाही. हे सगळं वर्णन त्या ठिकाणी आहे. इतकं राज्य ते, म्हणून रामराज्य म्हटलेलं आहे. राजाप्रती निष्ठा, राजाची प्रजेप्रती निष्ठा आणि सगळ्या कुटुंबाची एकमेकाप्रती निष्ठा, असं सगळं त्या ठिकाणी त्याला उपदेश केल्यानंतर पादुका डोक्यावर घेतलेल्या आहेत आणि नंदीग्राम क्षेत्रामध्ये भगवान दशरथ राजे, भरत राजे आणि राहिलेले आहेत आणि तिथून ते राज्यकारभार करून राहिलेले आहेत. आणि आता नंदीग्राम मध्ये आल्यानंतर आता तिथे अयोध्या कांड संपलेला आहे. तिथून आता अरण्यकांडाला सुरुवात होणार आहे. भरत राजे तिकडे त्या ठिकाणी आणि राज्य करून राहिलेले आहे. आता भगवान वनवासामध्ये त्यांनी ठरवलं, मी जर चित्रकूटला राहिलो हा भरत वारंवार येईल, त्याला मोह होईल, आपल्याला देखील मोह होईल आणि आपली जी तपश्चर्या आहे किंवा ज्या कारक अवतार म्हणून ज्या कार्यासाठी आपण आलेले आहोत त्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होईल. आणि म्हणून आता यांनी ठरवलं आपण आणखीन दक्षिणेकडे पलीकडे गेलं पाहिजे. आणि म्हणून आता सीतामाई आई साहेब, लक्ष्मण राजे आणि दशरथ रामराजे आणि समोर निघालेले. समोर पुढे गेल्यानंतर काही मैलावर अत्री आणि अनुसूया, गुरुचरित्रामध्ये आपण ऐकतो भगवान दत्तात्रयांचे आई वडील, त्यांचा एक आश्रम आहे आणि त्या आश्रमामध्ये अतिशय आनंदाने ते असताना रामराजे तिथे आले. अत्री अनुसूयेने त्यांचं स्वागत केलेलं आहे, त्यांना त्या ठिकाणी कंदमुळं दिलेले आहे, अनेक उपदेश केलेला आहे. आणि आता अनुसूया मातेने रात्रभर आणि सीतामाईंशी चर्चा केलेली आहे.
तुझ्या लग्न कसं झालं हे ते, म्हणजे जेणेकरून तिच्या मनामध्ये प्रसन्नता उत्पन्न व्हावी अशा आनंदाच्या गोष्टी तिच्याकडून करून घेतलेल्या आहेत. आणि तिला एक सुंदर चंदनाची उटी दिलेली आहे. तुमच्यासाठी सांगतो, ब्युटी पार्लर ती इतकी सुंदर आहे की त्या ठिकाणी कायम नित्य नूतन दिसायच्या सीतामाई, ती तशी उटी तिला दिलेली आहे सुंदर अशा पद्धतीचे. आणि भरजरी तिला काय म्हणतात त्याला अलंकार दिलेला आहे. आणि आता पुढे त्यांनी नमस्कार करून अत्री अनुसूयेचा आश्रम सोडलेला आहे. ते सोडल्यानंतर हळूहळू ते पुढे निघालेले आहेत. ती दिव्य उटी आणि ती दिव्य माला घेऊन ते पुढे निघालेले आहेत. आणि पुढे निघत असताना एक महाभयंकर राक्षस त्या जंगलामध्ये आलेला आहे. त्याचं नाव आहे विराट. हा विराट कोण आहे तर जव आणि शतरथाचा पुत्र आहे. अक्राळ विक्राळ रूप धारण केलेला आहे. तो राक्षसाच्या पोटी का आला तर तो ऍक्च्युअली त्याचं नाव, तो जो काय म्हणतात त्याला गंधर्व होता, त्याचं नाव होतं तुंबरू. पण त्या तुंबरू नावाचा गंधर्व त्याने काय केलं की कुबेराचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे नलकुबेर, त्याची पत्नी आहे रंभा, आणि तिच्यासोबत तिच्यावर डोळा ठेवून हा तिच्याकडे गेला असताना कुबेराने त्याला शाप दिला की तू राक्षस होशील. आणि म्हणून हा राक्षस त्या ठिकाणी झालेला आहे, विराट नावाचा राक्षस. आणि आता हा यांच्या अंगावर आलेला आहे. अंगावर आल्यानंतर आता कथा भाग पुढे पुढे आणखी जावं लागणार आहे. यांनी त्याला परास्त केलेला आहे. आणि परास्त केल्यानंतर त्याला कुबेरानेच उशाप दिला होता, बाबा रामचंद्र येतील आणि तुझं जे राक्षस कुळामधला देह आहे तो नष्ट होणार आहे. तेव्हा आता त्याला ब्रह्मदेवाने एक वर दिला होता. राक्षस झाल्यावर तपश्चर्या केली. ब्रह्मदेवाने सांगितलं कोणतं शस्त्र तुला मारू शकणार नाही, पण एकच मर्मस्थान त्या ठिकाणी ठेवलं. आणि हा यांच्या अंगावर आल्यावर त्यांनी भगवान रामचंद्रांना उचललं. सीतामाई खाली आहे आणि याला सांगितलं की आम्ही तर तुला मारून टाकतो, सीतामाईला घेऊन जातो. असं म्हणत असताना भगवान रामचंद्रांच्या लक्षात आलं की याचं जे मर्मस्थळ आहे हे त्याचे हात आहे, त्याचे हात कापून टाकले. विराट देह त्याचा खाली पडला. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपल्याला उशाप दिलेला आहे, हे रामचंद्रा तुमचीच वाट मी पाहत होतो असं समजा. आता मला मुक्ती मिळणार आहे, पण तुमच्या शस्त्राने मी मरणार नाही. तुम्ही एक मोठा गड्डा करा आणि त्याच्यामध्ये मला पुरून टाका आणि मला मुक्ती द्या. मुक्ती देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की तुम्हाला आणखी पुढे कुठे कुठे जायचं आहे. आणि मग त्यांनी सांगितलं की आणखी पुढे जा. मार्ग त्या ठिकाणी सांगितला. आणि आता भगवान रामचंद्र त्या विराधाचा वध करून आणि पुढे निघालेले आहेत. ते निघालेले असताना शरभंग नावाचे ऋषी आहे. ओंकेश्वरला जर तुम्ही गेले माहूरपासून तर तिथे शरभंग ऋषींचा आश्रम आहे. पण ते सध्या इथे नाही, ते सध्या तिकडे मागे म्हणजे पंचवटीच्या आधी हे शरभंग ऋषींचा आश्रम आहे. ते त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि शरभंगांच्या आश्रमामध्ये येण्यापूर्वी त्यांच्या लक्षात आलं की तिथे भगवान इंद्र महाशय आलेले आहेत. त्यांचा दिव्य रथ आहे. इंद्र कशासाठी आले? शरभंगांना यांना मार्गदर्शन करण्यासाठी. पुढे रावणाचा वध करायचा आहे आणि त्याचं प्लॅनिंग इंद्राने शरभंगाच्या आश्रमामध्ये केलेलं आहे. आणि आता मी इंद्राने सांगितलं मी रामचंद्र भगवंतांना भेटत नाही, जेव्हा भेटायचं मदत करायची त्यावेळेस मी करणार आहे. आणि तिथून इंद्र महाशय गेले आणि रामचंद्र प्रभू शरभंगांच्या आश्रमामध्ये पोहोचले. आणि पोहोचल्यानंतर त्यांची भरपूर चर्चा झालेली आहे. आणि कुठे जायचं काय जायचं मार्ग देखील त्यांनी सांगितला. आणि आता शरभंगांनी सांगितलं की बाबा माझी अशी इच्छा आहे की माझं जीवन कृतकृत्य झालं, रामाचं दर्शन मला झालेलं आहे. आता इथून पुढे मला जगायचं नाही. कशासाठी जगायचं? अंगम गलितम दंतम पलितम नाही, आता मला मृत्यू पाहिजे. आणि म्हणून माझी अशी इच्छा आहे की तुझ्या उपस्थितीत मी अग्निकाष्ठ भक्षण करेन. रामाला त्यांनी आशीर्वाद दिलेला आहे भरभरून. आणि शरभंग ऋषींनी अग्निकाष्ठ भक्षण त्या ठिकाणी केलेलं आहे. आता रामचंद्र भगवान आणखीन पुढे जावं म्हणून ते आणि सुतीक्ष महामुनी नावाचे आणि दिव्य अशा पद्धतीचे मुनी आहेत त्यांच्या आश्रमामध्ये आहेत. त्यांच्याजवळ प्रचंड सिद्धी आहेत. हे सुतीक्ष महामुनी रामचंद्रांना म्हटले या सगळ्या सिद्धी तू घेऊन टाक. पण राम किती आहेत? त्यांनी सांगितलं नाही मी वनवासामध्ये, तुमच्या सिद्धी नको. परंतु त्यांच्याजवळ काही अस्त्र होते, ते अस्त्र त्यांनी प्रदान केले. रामचंद्रांनी सांगितलं मी क्षत्रिय आहे आणि परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम, हे माझं कार्य आहे. म्हणून मी आता हे शस्त्र त्या ठिकाणी घेतो, तुमच्या सिद्धी मात्र मला नको. आणि म्हणून त्या ठिकाणी त्यांनी त्या सिद्धी परत केलेल्या आहेत. आणखीन पुढे भगवान निघालेले आहेत. निघाल्यानंतर हे तिघजण सोबत आहेत. मांडकर्णी नावाचे आणि ऋषी आहेत. त्यांचा आश्रम त्या ठिकाणी आहे.
पंचाप्सर नावाचं सरोवर आहे. कशासाठी? रामचंद्रासाठी. त्या सरोवरामधून दररोज संध्याकाळी 5 अप्सरा यायच्या आणि गायन करायच्या. पंचाप्सरा सरोवरातून त्या रात्री देखील अप्सरा आल्या आणि सीतामाईंना त्याने गायन त्या ठिकाणी केलेलं आहे. सीतामाईंचं मनोरंजन त्यांनी केलेलं आहे. वनवासामध्ये ही कोवळी पोरगी आलेली आहे आणि तिला अगदी कमी वयामध्ये आणि अशा पद्धतीचा भोग येऊन राहिलेला आहे. थोडंसं मनोरंजन आणि म्हणून सुतिक या मांडकर्णी नावांच्या ऋषींच्या आश्रमामध्ये गायन त्या ठिकाणी झालेलं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी ते उठले आणि आता पुढे जाऊन राहिलेले आहेत. तेव्हा आता त्यांनी सांगितलं, या एकेका ऋषींनी ज्या आश्रमातून निघाले त्यांनी पुढचा मार्ग सांगितलेला आहे. आता मांडकर्णी म्हटले, बाबा पुढे जा, तिथे अगस्ती भ्राता म्हणजे अगस्ती ऋषींचे भाऊ आहे, त्यांच्या आश्रमामध्ये जा, पुढचा ते मार्ग तुम्हाला सांगतील. हे सर्वजण त्या ठिकाणी आलेले आहेत आणि आल्यानंतर अगस्त्य भ्राता त्यांचे ते भाऊ ते देखील आनंदी झालेले आहेत. 1 रात्रपर्यंत ते त्या ठिकाणी थांबलेले आहेत आणि त्यांनी सांगितले, बाबा आता पुढे जा, अगस्ती नावाचे महामुनी माझे भाऊ आहेत, तिकडे तू जा. आणि आता अगस्त्य ऋषींच्या आश्रमामध्ये भगवान रामचंद्र आलेले. लोपामुद्रा आई साहेब अगस्तींच्या पत्नीचं नाव. किती बलाढ्य आहेत, त्या दिवशी सांगितलं मी. विंध्याचल पर्वताला त्यांनी झुकवलेला आहे. याचा अर्थ त्या काळामध्ये दक्षिणेत कोणी जात नव्हते. विंध्य पर्वताच्या मुळे कठीण होतं ते. अगस्त्य ऋषी चढून खाली गेले. आजही अगस्त्य ऋषींना दक्षिणेमध्ये कार्तिक स्वामी म्हणजे अय्यप्पन आणि अगस्त्य मुनी यांचं प्रचंड महत्व आणि दक्षिण भारतामध्ये आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी असणारे. आणि लोपामुद्रा ही अत्यंत पतिव्रता आहे, ते त्या ठिकाणी आहे. रामचंद्रांचं त्यांनी स्वागत केलेलं आहे, तिथे राहायला मदत केलेली आहे. आणि आता त्यांच्या जवळ दिव्य असा अक्षय भाता होता, म्हणजे त्या भात्यातून बाण संपणार नाही असा भाता आणि अगस्ती महामुनींनी रामचंद्रांना दिलेला आहे. त्याच्यानंतर दिव्य असं वैष्णव नावाचं धनुष्य, ते वेगळं. आता हे वैष्णव नावाचं धनुष्य त्यांना दिलं आणि सांगितलं, याचा उपयोग तुला आणखी पुढे होणार आहे. तर ते धनुष्य त्यांनी दिलं. आणि चैत्र नावाचं, मी रघुवंश सांगत असताना आठवते की नाही तुम्हाला माहित नाही, परंतु रामाच्या पुढच्या वंशामध्ये म्हणजे कुशापासून आणखी ते जैत्र नावाचं आताही असू शकते कुठेतरी, तर ते जैत्र नावाचा दागिना हा आणि अगस्ती महामुनींनी भगवान रामचंद्रांना इथे लावण्याचा दिलेला आहे. तो देखील त्यांनी पेटाऱ्यामध्ये ठेवला आणि पुढे गेलेले आहेत. पुढे त्यांनी सांगितलं, पंचवटी नावाचं क्षेत्र आहे नाशिक क्षेत्रामध्ये. गोदागंगा आहे, गोदावरीच्या काठावर हे सुंदर क्षेत्र आहे, त्या ठिकाणी तू जा. आणि म्हणून ते आले. पाहतात तो सुंदर असे वडाचे झाड आहेत, झुळझुळ वाहणारी नदी आहे, वातावरण अत्यंत मनमोहक आहे, सीतेला करमेल असं वातावरण आहे. आणि मग यांना वाटलं की नाही, अगस्ती महामुनींनी योग्य स्थान मला सांगितलेलं आहे, तिथे कुटी उभारलेली आहे आणि ते त्या ठिकाणी राहून राहिलेले आहे. एक दिवस स्नान करून दगडावर असे बसलेले असताना एक सुंदर अशा पद्धतीची स्त्री पंचवटीमध्ये आलेली आहे. आणि आल्यानंतर भगवान रामचंद्राला तिने पाहिलं, अरे बापरे, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. ती सुंदर स्त्री त्यांच्याजवळ आली आणि सांगितलं, हे पहा, मी शूर्पणखा आहे, मी रावणाची बहीण आहे, मी जरी राक्षसी असली तर मला सुंदर होण्याचं आणि अशा पद्धतीची माया मला प्राप्त आहे. माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं का तुम्ही, मी किती सुंदर आहे, माझी अशी इच्छा आहे तुमचं माझ्याशी लग्न व्हावं. रामचंद्र म्हटलं, गंमत केली थोडी, आणि सीतामाई आहे ही माझी पत्नी आहे, त्याच्यामुळे मला तर विवाह करता येत नाही, पण तो पलीकडे खडकावर बसलेला आहे ना, त्याचं नाव आहे लक्ष्मण, त्याला एकदा विचारून पहा. आणि म्हणून ती त्याच्याजवळ गेली. म्हणजे तुम्ही नाही तर तोही चालेल. आणि मग लक्ष्मण म्हटले, मला चालणार नाही. तेव्हा तिने रौद्र रूप धारण केलं आणि म्हटले की या सीतेमुळे तुम्हाला धारण करत नाही ना, मी आता तिलाच खाऊन टाकतो. आणि म्हणून ते त्या ठिकाणी धावत त्यांच्या अंगावर आले. भगवान रामचंद्रांनी तिला अडवलं आणि लक्ष्मणाला आदेश केले की या स्त्री ही अवध्य आहे, एक काम कर, हिचं नाक आणि कान कापून टाक. म्हणजे ताटकेचं एकदा कापलं, आता दुसऱ्यांदा या शूर्पणखेचं त्यांनी नाक आणि कान कापलेलं आहे. ती अत्यंत थैथयाट करत आपल्या भावाकडे जावं म्हणून ती निघालेली आहे. मग तिच्या लक्षात आलं, श्रीलंका लांब आहे, आपला एक सावत्र भाऊ आहे, त्याचं नाव आहे खरं, तो या पलीकडच्या जंगलामध्ये आहे, त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे. आणि म्हणून खराकडे ते त्या ठिकाणी गेली. आणि खरा हा प्रचंड दैत्य आहे. कोण आहे? रावणाचा सावत्र भाऊ आहे. आता ते मी सांगत नाही कारण आपल्याला वेळ खूप झाली, पण त्याचं पण सुंदर आहे. विश्रवा नावाचे ऋषी, त्यांच्या 2 पत्नी, त्यांच्यापासून झालेला हा सगळा वंश आहे. त्या खराकडे आपल्या सावत्र भावाकडे ती गेली आणि त्यांच्याजवळ
पाय आपटतच की काय तुम्ही नुसतेच बलाढ्य म्हणता, सगळ्याकडे तुमचं राज्य आहे, धाक आहे म्हणता, परंतु त्या रामाने आणि लक्ष्मणाने माझ्यावर घात केलेला आहे आणि मला कुरूप केलेला आहे, तेव्हा आता खरं आणि दूषणाला त्यांनी आज्ञा केलेली आहे. सेनापती आहे त्यांचे की कोण आहे पहा बरं, मानव तर आहे, जा पटकन. तर त्यांनी सांगितलं आपल्याला कशाला जावं लागणार आहे, 14 सेनापती पाठवले. भगवान रामचंद्रांनी 14 सेनापतीचं पारिपत्य केलेलं आहे आणि ते पारिपत्य केल्यानंतर आता खरं आणि दूषण हे सगळेच त्या ठिकाणी गेलेले आहे. त्या ठिकाणी आणि त्रिशिरा नावाचा त्यांचा सेनापती 3 शिर होते, त्याचा त्यांनी वध केलेला आहे. त्याचे 4 प्रकारचे महाकपाल, सुलाक्ष आणि प्रमाची नावाचे त्यांचे सेनापती होते, त्यांना देखील परास्त केलेला आहे. आता दूषणाला देखील परास्त केलेला आहे, त्यांना गतप्राण केलेलं आहे. युद्धाचं खूप सुंदर वर्णन त्या ठिकाणी आहे. आणि त्यांना मारल्यानंतर आता हा खरं देखील त्या ठिकाणी आला आणि शस्त्रास्त्र घेऊन आलेला आहे, रथावर आलेला आहे. भगवंताचं युद्ध, त्यांनी भगवंताला देखील जेरीस आणलेलं आहे. भगवान लक्ष्मण आणि सीतामाई पलीकडे आहे, सीतामाईचं रक्षण करण्यासाठी लक्ष्मणाला ठेवलेलं आहे. युद्ध झालेलं आहे, भगवान रामचंद्र खाली आहे, तो जो खरं आहे तो याच्यामध्ये आहे. त्याने बाण मारल्यानंतर भगवंताच्या कपाळाला बाण लागलेला आहे. भगवंताने त्याचं कौतुक केलं की अरे बाबा तू खरोखर बलाढ्य योद्धा आहे. आता भगवंताने त्याचा रथ मोडून टाकला, त्याचा सारथी मारून टाकला आणि नंतर मग याच्याशी घनघोर युद्ध करून खराला देखील मारून टाकलेला आहे. आणि भगवंताचा जय जयकार सर्व देवांनी केलेला आहे. राजाधिराज रामचंद्र भगवान समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज, अमृतेश्वरी माता